वाघबाईंनी लौकिकाप्रमाणे आकडा कमी सांगितला असा आरोप आता सुषमा अंधारे यांनी केलाय। तुमच्यासारखे 56 पायाला बांधून फिरते असा हल्लाबोल चित्रा वाघ यांनी अनिल परब यांच्यावरती केला होता। विरोधकांच्या टीकेनंतर चित्रा वाघ यांची प्रतिक्रिया साहजिकच होती असं मनीषा कायंदे यांचं म्हणणं आहे। माझा प्रश्न अनिल परबांना, त्यांनी माझं नाव घेतलं ना म्हणून मला त्यांना विचारायचंय, तुम्ही असाल मोठे वकील आणि फार मोठे पोपट पंडित, माझी जी भूमिका आहे 2 वर्ष जे मी सहन केलं, माझ्या परिवाराने सहन केलंय ना, ते बघायला तुम्ही नव्हता आलात। एखाद्या विषयासाठी जेव्हा एखादी बाई लढते, पाय खेचायला 100 लोक असतात आणि तुमच्यासारखे तर आहेतच। आणि आज असू देत की तुम्हालाच उत्तर देते मी, घाबरत नाही तुम्हाला। तुमच्यासारखे 56 पायाला बांधून फिरते चित्रा वाघ, समजलं काय? सांगते तुम्हाला। वाघबाईंनी कालची भाषा वापरायचा, मला वाटतंय त्या भाषेवर मी जाऊ नये, माझ्यावर चांगले संस्कार आहेत। थोडीफार आकडेवारी का होईना परब साहेबांनी बाहेर काढली, मी परब साहेबांचे आभार मानते। आणि माध्यमांनाही जो प्रश्न सतत पडतो की अरे विरोधक कुठे आहेत, तर मुठभर असणाऱ्या विरोधकांनी अत्यंत मोठी 5वी बहुमत असणाऱ्या सत्ताधाऱ्यांना या अधिवेशनात काय पद्धतीने सळो की पळो करून सोडलंय हेही आपण सगळे बघत आहात। वाघबाईंनी जो आकडा सांगितला तो त्यांच्या कार्यकर्तृत्वाचा एकूण आलेख बघितला असता हा आकडा थोडा कमी आहे, कारण लोक अत्यंत कौतुकाने आकडेवारी जास्त देतात। ते वक्तव्य बघितल्यानंतर मला बिग बॉस ची जी सिरियल आहे ना, त्या सिरियलची आठवण झाली की ज्या सिरियल मध्ये एकमेकांची उणी दुणी काढली जातात आणि त्याच्यात जेवढं एकमेकांच्या बाबतीमध्ये बोललं जाईल तेवढा त्यांचा TRP वाढतो आणि बिग बॉस खुश होतो। म्हणजे कालची वक्तव्य होती ती कुठल्या तरी बिग बॉसला खुश करायसाठी होती का?